अंतर्राष्ट्रीय नर्स दिवस पर छत्रपति संभाजी नगर के घाटी अस्पताल में हजारों नर्सों ने राष्ट्रीय संकट के दौरान सेवा करने की शपथ ली। यहां तक कि सीमा पर युद्ध जैसी स्थितियों में भी उन्होंने दीप जलाए, समर्पण की शपथ ली और 2 मिनट का मौन रखकर शहीद सैनिकों को श्रद्धांजलि दी। अस्पताल के डीन शिवाजी शुक्रे ने इस अवसर पर नर्सों के नेतृत्व में सप्ताह भर चलने वाले कार्यक्रमों की घोषणा की। दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आपल्याला माहित आहे की नर्सिंग हे एक अत्यंत नोबल प्रोफेशन आहे। डॉक्टरांच्या सोबत खांद्याला खांदा लावून रुग्णसेवेमध्ये हातभार लावण्याचं काम या नर्सिंगचा केडर करत असतो आणि हे केडर एकमेव असं आहे नर्सिंगचं की जे 24 तास वार्डमध्ये पेशंटच्या सोबत असतात। डॉक्टर आपल्याला माहित आहे राहून घेतील, ऑपरेशन करतील, त्यावरचे उपचार सांगतील, लिहून देतील आणि ते बाकीचे कामं करतील, परंतु परिचर्या अशा आहेत की त्या 24 तास 24/7 जे आपण म्हणतो तर ते या सेवेला वाहून घेतलेलं आहे आणि त्यांचं योगदानाचं महत्त्व आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि त्यामुळं त्यांना शुभेच्छा देऊन त्यांच्या कामाची दखल प्रशासनाने घेतलेली आहे। मी आजच असं जाहीर केलं आहे की जे चांगली नर्सिंग स्टाफ असेल तर त्यामध्ये इन्चार्जही असू शकतात, अधिपरिचारिकाही असू शकतात की त्यांना 51,000 रुपयाचं पहिलं बक्षीस आम्ही आज या ठिकाणी जाहीर केलेलं आहे आणि ते येत्या 26 जानेवारीला आम्ही ते देण्याचं आमचा मानस आहे। त्याचप्रमाणे दुसरं बक्षीस 31,000 रुपयाचं देण्याचं आम्ही कबूल केलेलं आहे आणि तिसरं बक्षीस हे 21,000 रुपयाचं असेल। त्याचप्रमाणे नर्सिंगची जी काही पदं या ठिकाणी रिक्त आहेत तसेच काही पदं नव्यानं निर्माण करायचे आहेत, कारण आपल्याला 100 MBBS क्षमतेवर हे रुग्णालय त्यावेळेस स्थापन झालं होतं। 300 खाटा होत्या, आता साधारणतः 1800 खाटापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत। तर त्यामुळं नर्सिंगची संख्या वाढली पाहिजे, पदं वाढले पाहिजे, ते पदं निर्माण झाले पाहिजे, यासाठी आमचा प्रशासनातर्फे प्रयत्न आहे। सर्व जगातील नर्सेसला मी हार्दिक शुभेच्छा देते आणि ह्या दिवसाची सुरुवात ज्या फ्लॉरेन्स नायटिंगेलनी हे नर्सिंग स्थापन केलं त्यांना मी मानवंदना देते। आम्ही नर्सेस काम करत असताना रुग्णाप्रती आमचे जो आदर भाव असतो तो आम्ही प्रत्येक रुग्णासाठी वापरत असतो आणि रुग्ण बरा होऊन जाताना त्याच्या चेहऱ्यावरती जो आनंद आम्हाला दिसतो त्याच्यासारखं सुख आम्हाला कशामध्ये मिळत नाही। जाताना जो रुग्ण आम्हाला आशीर्वाद देतो ही आमची सर्वात मोठी कमाई आहे आणि रुग्णाप्रती आम्ही प्रत्येक नर्स तत्पर असतो। जर युद्धजन्य स्थिती तयार आपल्याकडे झाली तर नर्सिंग आपल्या सैनिकांना सेवा देण्यासाठी कायमस्वरूपी तयार आहेत। आम्ही कुठेही रुग्णांसाठी त्यांना सेवा द्यायला कुठल्याही बाउंड्रीवर जायला तयार आहोत। आजच्या कार्यक्रमाचं आयोजन शपथविधीने या कार्यक्रमाची सुरुवात होते। सप्ताह आम्ही साजरा करत असतो, त्यामध्ये मग आता आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प पण आयोजित केलेला आहे आणि मग असे छोटे छोटे कार्यक्रम जे मनोरंजनाचे वगैरे कार्यक्रम असतात ते आम्ही घेत असतो की ज्यामुळं नर्सेस आपल्या दररोजच्या कामापासून टेन्शनपासून त्यांना विरंगुळा मिळावा यासाठी हे कार्यक्रम आयोजित केलेले असतात। या